जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. अगं तापाने फणफणली आहे ती, बेशुद्ध आहे जवळजवळ. अगं बाई, हो का? तू अंगाला हातही लावून बघितला नाहीस तिच्या? म्हणजे तू तिच्या अंगाला हात लावून बघितलंस की काय? या घडीला विमलनं स्वतः आकुर्डीला जाणं आवश्यक आहे. जर का ते खरंच आमचे जावई बापू असतील तर ते विमलला बघूनच पुढे येतील आणि त्या महाजन बुवांच्या मनालाही पाझर फुटेल तो या मुलीला बघूनच. पण असं अचानक विमलला काय झालं? मलाही काही कळेनसच झालं. रात्री तशी बेचैन होती ती, मग सकाळी तर तापाने फणफणली. मे बी तिने कसा तरी धक्का घेतला असेल किंवा तिच्या कानावर काही विपरीत आलं का? प्रधान साहेब, एक शंका आहे, जरा ब्लंटलीच विचारतो. बोल ना. म्हणजे स्पष्टच विचारतो आता. समजा बहिणीच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं तर माझ्या आईला त्याचा काही फायदा होऊ शकतो का? तू तुझ्या आईबद्दल बोलतोयस? हो, आता मी बोलायला लागलो. वेल, मग अगदी स्पष्टच सांगायचं तर मिसेस माटेगावकरांना फायदा होऊ शकतो. कारण देवधर परागंद आहे, सूरज अजून खूप लहान आहे. विमल बहिणी हयात आहेत तोपर्यंत फक्त त्याच दावा करू शकतात. कारण असं आहे की प्रामाणिकपणे सांगायचं ना तर देवधर जिवंत आहे. आता यावर माझाही विश्वास राहिलेला नाही. प्रधान साहेब प्लीज. अरे तूच जर स्पष्ट बोलायचं ठरवलंयस तर मी स्पष्ट बोलायला नको का? आणि दामू काका सांगतायत की देवधर आकुर्डीला आहे. पण मी खात्रीनं सांगतो, इतक्या जवळ आल्यानंतर निदान देवधरने विमल बहिणींना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला असता. अरे देवधरचं विमल बहिणीवर नितांत प्रेम होतं. प्रधान साहेब, ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची राहिली. म्हणजे मध्यरात्रीनंतर एक दोनदा म्हणे टॉर्चचा इशारा देऊन कोणीतरी अंगणात येत होतं असं आई म्हणत होती. पण तो देवधर नक्कीच नसणार. कशावरून? अरे कारण टॉर्च धरण्याची शक्ती त्याच्या अंगात नव्हती. आणि तुझी आई सांगते त्यापेक्षा तुझी वहिनी काय सांगते ना, ह्याच्याकडे तू लक्ष दे. जर विमल घडाघडा बोलायला लागली ना तर बऱ्याच गोष्टी समोर येतील. नाही प्रधान साहेब, मला नाही वाटत वहिनी बोलण्याचं धाडस करेल. कारण आता तर तिला सूरजची काळजी लागून राहिली. सर, वहिनीला मध्ये न आणता मी काही करू शकतो का? मलाही कठीण वाटतंय. कठीण अशासाठी की इथे आई आणि मुलाचं नातं पणाला लागणार आहे. सुरुवात करशील पण नंतर झेपणार नाही. नाही सर, प्लीज असं म्हणू नका. मी तडीच नाही ना शोध. तर खरंच शोध घेणार असेल ना
अगदी शांतपणे पद्धतशीरपणे विचार कर. कारण तुझ्या आईने सुद्धा ना अगदी शांतपणे पद्धतशीरपणे विचार करूनच एक कारस्थान आखलंय. देवधर जेव्हा गायब झाला तेव्हा तुझी आई अगदी विचार करून घरातून गैरहजर राहिली आणि तिने भैया साहेबांना सुद्धा घरात राहू दिलं नाही आणि त्यामुळे देवधर एकटा पडला. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तुझ्या लक्षात आलेला दिसत नाही. देवधरला गायब करण्यासाठी तुझ्या आईनं बाहेरची माणसं वापरली आणि ती सेफ राहिली. याचा अर्थ अरे याचा अर्थ तुला सुद्धा बाहेरची माणसं वापरून स्वतः सेफ राहून त्या गोष्टीचा मागोवा घ्यायला लागेल. बाहेरचा माणूस? हो, बाहेरचा माणूस. बाहेरचा माणूस म्हणजे जो तुझ्या आईच्या संपर्कात आलेला नाही असा. असा कोण असेल? बघ, शोध, नीट लक्ष दे, कोणीतरी सापडेलच. पण सर असं कोण असेल? आणि काहीही ओळख नसताना असा हा बाहेरचा माणूस मदत करेल? नक्की असेल. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. याचा अर्थ ॲडव्होकेट प्रधानांच्या मते बहिणी जर का घडाघडा सगळं बोलली तर बऱ्याचशा गोष्टी ओपन होतील, राईट? तू बोलताना एक महत्वाची गोष्ट वगळतोस. असं होऊ नये. ती गोष्ट वगळून चालणारच नाही. वहिनी घडाघडा बोलेली या शंकेपोटी तिला मारलं जाईल किंवा बरळण्या इतपतच तिला शुद्धीत ठेवलं जाईल असा ॲडव्होकेट प्रधानांचा अंदाज आहे. किती भयंकर बोलतोय आपण, आणि ते सुद्धा आपल्या आईविषयी. बघ, आता आपण एकमेकांचे रोल एक्सचेंज केले. तेव्हा फक्त मलाच अस्वस्थ वाटत होतं, आता तुला सुद्धा. अरे पण आई जर डाव रचत असेल तर ते उलटवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. आणि त्यासाठी अत्यंत विचाराने काम करायला हवं. हे अज्जू, तुला आठवतं? म्हणजे बघ, एकदा रात्री बाबा असे तडकाफडके आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्याला लपवण्यासाठी काही कागदपत्र दिली. बाबा, मला वाटतं मगाचपासून तुम्हाला आमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण तुम्ही बोलत नाहीये. काय झालं? बेटा, मी एक विनंती करतोय. हो? की आज मी इथे आलो तो ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईला कळू देऊ नका. नाही, ऐकताना जरा विचित्र वाटत असेल तुम्हाला, पण माझा नाईलाज आहे. बाबा, तुम्ही अगदी स्पष्टपणे बोला. आईला याच्यात काहीच कळणार नाही. बाबा, तुम्ही आधी जरा बसा. नाही इथे. नाही, नको, मी इथेच ठीक आहे. हे काय? हे कागदपत्र तुम्ही लपवून ठेवा. काय? लपवून ठेव? होय, लपवून ठेवा. कारण बेटा, ही कोणाची तरी अमानत आहे माझ्याजवळ आणि मला ती सांभाळायची आहे. आईपासून सांभाळायची?
ती कागदपत्र कसली होती माहिती? बिजू, आपण दोघं पण किती चांगले होत नाही? आता हे काय मध्ये? नाही म्हणजे मला असं जस्ट रिअलाइज झालं की बाबांनी एवढ्या विश्वासाने ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे ठेवायला दिले, पण आपण सुद्धा कधी जस्ट क्युरियोसिटी म्हणून सुद्धा ते कागद बघायला गेलो नाही. पण आता ती कागदपत्र काय होती हे मला कळलंय. ती कागदपत्र म्हणजे देवधरच्या वडिलांचं, आपल्या काकांचं मृत्यूपत्र आहे. प्रधान साहेबांनी मला सांगितलं की देवधरच्या वडिलांनी स्वकष्टाने 4-5 कोटींची इस्टेट जमा केली होती. त्याचा वारस फक्त देवधर होऊ शकतो. अर्थातच ही इस्टेट वडिलोपार्जित नसल्याने आईला या इस्टेटीवर आपला हक्क सांगता येणं शक्य नाही. म्हणून मग काका जिवंत असेपर्यंत आईने त्यांच्याशी चांगलं वागून त्यांचं मन बदलण्याचा, वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही शेवटी काकानी इस्टेट देवधरच्याच नावावर केली आणि इथेच आई बिथरली. आय से. म्हणून आई आधी देवधरच्या मागे आणि मग नंतर बहिणीच्या मागे लागली. याचा अर्थ आता आपल्याला सुद्धा आईच्या मागे लागायला हवा. वहिनीसा, डोळं पुसा बघू आधी. आता मालक म्हणलत नव की सूरज बाळाला घेऊनच येतो म्हणून. अव परवा धरणं बघती, तुम्ही एकल्याच झुरतायसा. आता काय झालं ते मला तरी सांगा. काय सांगू त्यांना? जे पाहून ते पाहायला ग. वहिनीसा, मला काहीतरी उमगल असं तरी बोला. त्याने मी परवा स्वप्नात देवधरांना शोधायला बाहेर पडले होते. स्वप्नातच नव? तिथं बी मालकीण बाई आडवी आली. नशीब अडवाल. वहिनीसा, सांगवत नसल तर नका सांगू. मनातल्या मनात असं झुरू बी नका. वहिनीसा, उद्याच्याला बुधवार हाय नव? तुम्हासनी पूजा करायची असेल मग त्या आधी बरं नको वाटाय. जाऊ दे ना वहिनीसा, काय वंघा सपान पडला असेल तर देवाचं नाव घ्या आणि इसरून जा समज. तेच तर विसरता येत नाही ना त्याने. मी स्वप्नात देवधरांना पाहिलं आणि त्यांना भेटायला जवळ गेले तर अहो, काय झालं? अहो आता बोलत होत्या आणि तेवढ्यातच चक्कर आली बघा त्यासनी. काय बोलत होती? काहीतरी वांगा स्वप्न पडल्याचं सांगत होत्या. जा पाणी आण. विमल, विमल, डॉक्टर गेले? नाही, अहो सदा बोलवायला गेला होता, मग पण डॉक्टर का आलं नाही काहीच ठाव नाही. कमाल आहे. माटेगावकरांकडून बोलवणं गेल्यावर ते चारचौकीनं धावत पळत यायला, पण आला नाही म्हणजे आश्चर्य.
विमल तर दादाला बोलू बघू, विचार त्याला. हा हा विमल, बेटा विमल. कशी आहेस? बस बस आराम कर जरा. बेटा नानी सांगत होती की तू स्वप्न बघून घाबरलीस. आश्चर्य वाटतं मला. प्रत्यक्षात एवढं भयंकर आयुष्य जगतेस, त्यापेक्षा भयंकर स्वप्नात काय पाहिलंस? म्हणजे माझ्या कपाळाचं कुंकू शाबूत राहिलं. विमल, तुझा विश्वासच तुझी जगायची खरी ताकद आहे. ती ताकद तू गमावू नकोस. आणि ही अशी शंका तुझ्या मनात निर्माण झाली तर काय करू मी? मला मला खूप भीती वाटते. तू जरा विश्रांती घे. तुला बरं वाटलं ना की आपण दोघे आकुर्डीला जाऊ. मला विश्वास आहे, कुणाची जरी हाक ऐकली नाही ना तरी तुझी हाक ऐकल्यावर देवधर निश्चितच येईल. स्वप्नात मी अशीच हाक मारली होती त्यांना. पण बेटा ती स्वप्नातली हाक, भीतीपोटी घातलेली. ते म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणून मनाशी खोणगाड बांध. म्हणावं मी लवकर बरी होणार आणि आकुर्डीला देवधरला भेटायला जाणार. मामाजी आपण सूरजला पण घेऊन जाऊया आपल्या बरोबर. काय झालं? कसला विचार करताय? नाही म्हणजे मी काय म्हणतोय, म्हणजे बघ तुला पटलं तर. बोला ना. नाही म्हणजे मी काय म्हणतो, आधी आपण दोघेच जाऊ, वैद्यभाऊंना भेटू, त्यांच्याशी बोलू. आणि जर तो देवधर असलाच तर त्याला इथेच घेऊन येऊ ना. देवधर असेल तर म्हणजे तो देवधर असेलही, पण आपण त्याला प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय खात्रीनं कसं सांगता येणार? परमेश्वरा, ते देवधरच असू देत आणि कोणतंही विघ्न त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नको. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. भानुप्रिया माटेगावकर हे नाव या वैद्यभावांना माहिती नाही की काय? का असं का विचारलं? नाही, आपल्याला येऊन अर्धा तास झाला तरी अजून ते हजर झालेलं नाहीये. एरवी तलाठी किंवा तहसीलदार अशी सगळी माणसं तुमच्याशी फोनवर बोलताना सुद्धा आदबीनं उभं राहून फोनवर बोलतात. हे अजून आले नाही. काय झालं मॅडम? हा नाही, काही नाही. नाही, चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले म्हणून विचारलं. हा ते होय, आठवलं एक. काय? ती आमची मरतुकडी मरायला टेकल्यासारखी झाली होती ना, तेव्हा डॉक्टर चारचुक्यांना बोलावणं पाठवलं होतं. आले रे. हा चार चुके आले नाही. आज वैद्यभाऊ हजर व्हायला तयार नाही. सगळ्या वैद्यकीय डिपार्टमेंटने तुमच्याकडे पाठ फिरवलेली दिसते बहुतेक. स्वतःला न शोभणारे जोक्स मारत जाऊ नका हो माझ्यासमोर. भानुप्रिया माटेगावकरशी बोलताय, विसरू नका. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. जा त्या वैद्यबुवांना जाग करा. फार वेळ तिष्ठत बसायला वेळ नाही म्हणा आमच्याकडे. रोग्याचं थोबाड दाखवा एकदा. तसंही तो देवधर असायची शक्यता कमीच आहे. हा पण तुमच्या दुर्दैवाने. माझ्या दुर्दैवाने? हो,
कारण त्याची विल्हेवाट लावायला तुम्हीच कारणीभूत आहात, मी नाही. हळू बोला ना मॅडम प्लीज. अहो, हळू बोललं म्हणजे संशय वाढतो आणि जोराने बोललं ना म्हणजे समोरच्यावर आपलं बोलणं ठसतं. बोला, काय काम काढलं? जोडीने आलात म्हणजे तसंच निकडीचं काम असणार. जोडीनं म्हणजे सॉरी मॅडम, मी फक्त मॅडमच्या सोबत आलोय. नमस्कार, मी नागेश्वर जोगदंड, खातवण्याच्या पोलीस चौकीला पोलीस इन्स्पेक्टर आहे मी. आणि मी भानुप्रिया माटेगावकर. तुला हे काय चाललंय तुझं? हा? आणि हा काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? अवतार नाही रे, तूच म्हणालेलास की नाही की प्रिन्सिपल कडे जाताना असं साध्या मुलीसारखं बनून जा म्हणून. हो, हा तुझा साधेपणाचा अवतार आहे. मग मला असं वाटतं की तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी संशय आहे आणि माझ्या मुलांनी माझ्यावर संशय घ्यावा ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.